आता मी साई पठारे आणि सचिन पाठारी त्यांच्या घराजवळ आहे समोर. त्यांनी मला त्या ताईने फोन केला, वहिनीने पाऊस आला आणि सगळं पाणी घरात गेलं यांच्या. मी वाटते माझं लहानपण इथंच गेलं आहे, आजपर्यंत कधी तुमच्या घरात पाणी नव्हतं गेलं होतं, बरोबर ना. हा रस्ता उंच आला आहे त्यामुळे सगळे प्रॉब्लेम झाले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या वहिनींनी ग्रामपंचायतच्या सदस्यापासून सरपंचापासून सगळ्यांना तक्रारी केली, ग्रामसेवकपासून 8 दिवसापासून तक्रार करतात ते की तुम्ही हे करून द्या, पावसाळ्यात आम्हाला प्रॉब्लेम होईल, पाणी घरात घुसलं. आणि आज शेवटी पाणी घरात घुसलं. त्यांचा होलसेलचा व्यापार आहे, एक साईडला मोबाईलचं दुकान आहे, संपूर्ण घरात. मी तुम्हाला एक साईडला व्हिडिओ दाखवणारच आहे, संपूर्ण घरात पाणी साचलं होतं. ही वेळ कधी आली नव्हती अशी यांच्यावरती. तिथे काहीतरी JCBने वेगळं दाखवायचं बा, तिथे बांधलं होतं, ते फोडल्यानंतर पाणी आत्ता निघून गेलं. ते पाड्यातून जो पाण्याचा प्रवाह आहे त्याला काहीतरी ड्रेनेजची व्यवस्था करायला पाहिजे. तो न करता ते पाणी डायरेक्ट रस्त्यावर येते. आता ह्या रस्त्यामुळं तुम्हाला माहिती आहे, गावातून रस्ता गेला आहे, जरा अक्कलवंत इंजिनियर ज्याला अक्कल असेल, बांधणारे किंवा ग्रामपंचायतवाले, रस्ता आहे त्याला गटार पाहिजे का एक साईडला? जरी दोन्ही साईडला गटार नाही, त्या बाजूला गटार आहे, ती पण काही कामाची नाही वाटते. त्या गटारामध्ये पण माती भरलेली आहे, ह्या बाजूला गटार नाही, पाणी जाईल कुठं रस्त्याचं? आता प्रत्येकाच्या घरात जे रस्ता उंच झाल्यामुळं प्रत्येकाच्या घरात पाणी घुसणार आहे, याचा पूर्ण जबाबदार ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतने आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये रस्त्याचं काम कसं होणार आहे, ड्रेनेज कुठे आहे, काय आहे, ह्याची पहिला चौकशी करायला पाहिजे. त्या कंस्ट्रक्शन कंपनीकडून सगळ्या गोष्टी माहीत करून घ्यायला पाहिजेत. आणि तक्रार करून सुद्धा तुम्ही लक्ष येईल ना, आज किती नुकसान झालं तुमचं? किती नुकसान झालं? 20-25 हजार नुकसान झालं. घरात पाणी कडधान्य, असं किराणा होलसेलचं दुकान आहे, साखर भिजली, या दाखव काय काय भिजलं. हे बघा, आता हे होलसेलचं दुकान सगळं खाली सगळं किराणा माल वगैरे असतो, ते पूर्ण पाणी भिजलं. तो व्हिडिओ तुम्हाला साईड टाका. ही अशी परिस्थिती यावी का तुम्हाला सांगून पण तुम्ही काम करत नाही? याचा अर्थ काय? ग्रामपंचायत कशा करताय? आम्ही तुम्हाला निवडून कशा करता येईल? मतदान कशा करता केलंय तुम्हाला? हाऊस म्हणून उभे राहिलेत का तुम्ही? जर तुम्हाला नसेल तर कामं करायची तर राजीनामा द्या, सरळ सरळ आहे का? उद्या त्या महिलांना घेऊन ग्रामपंचायतला बसायला सांगू, वजेश्वरी ग्रामपंचायत मुर्दाबाद असं करून झेंडे लावून करू का तमाशा? मला त्या सर्व ग्रामपंचायत सांगायचं, उद्याच्या उद्या ह्या ड्रेनेजचं काहीतरी व्यवस्था त्यांनी करावी, नाही तर संध्याकाळपर्यंत ह्या वहिनी सगळ्या कुटुंब घेऊन त्या ग्रामपंचायत येणार का? येणार ना? हो नक्की. कारण सर्व इलेक्ट्रिक वस्तू सर्व भिजलेले आहेत, सर्व पाण्यामध्ये तरंगलेले आहेत. मोबाईल दुकान आहे यांचा, त्या खराब झाल्या वस्तू, म्हणजे नुकसान भरपाई कोण देणार आहे का इथं? बघा त्या व्हिडिओचा माझ्या, मी आता मला हाऊस नाही व्हिडिओ घ्यायची, मला मी ऍक्च्युअली दैसरला होतो, त्यांनी मला फोन केला आणि ती परिस्थिती दाखवली, बघितली मोबाईल मध्ये. अरे काय लावलंय तुम्ही? मी कोणाला तालमेल नाही. उद्या आता भाऊजीचं बिअर शॉप आहे बाजूला, बिअर शॉप मध्ये पाणी शिरला, सगळा माझा अख्खा सिमेंट भिजला आणि सगळा पाण्या बोर्ड तुटला, जाऊन बघा पाण्यामुळं. आता त्यांच्या सिमेंट स्टॉक केलं होतं, सिमेंट भिजलं यांचा, हे नुकसान भरपाई कोण देईल? हे ग्रामपंचायत आपण काय करतात काय? मग त्यांनी सांगून पण सत्यजित आला होता, त्याला दाखवलं सगळं, व्हिडिओ पण केलाय मी. सत्य काय बोलला? सरपंच कामाला गेलाय. अरे सरपंच दुसरं आहेत ना सदस्य, कोण आपण निवडून दिले, कुठे आहेत ते? सरपंचच कोण उचलत नाही, सरपंच पण उचलत नाही. 8 दिवस झाले सरपंचाने फोन न उचललेला, 8 दिवस झालेले. सरपंच आहे, तुमची अशी तक्रार आहे, तुम्ही फोन उचलत नाही. पहिल्यांदा प्रथम नागरिक म्हणून तुम्ही 3 वेळा फोन केला, सरपंचाला फोन उचललेला नाही. फोन उचलला नाही तुमचा. फोन कशा करता करतात? काहीतरी काम असेल म्हणून करतात ना. तुम्ही सरपंच पदावर बसलेत का बसलेत? ही लोकांची कामं करा बसले. नसल बसाय तुम्हाला, नसल जमेत, तुम्ही राजीनामा देऊन टाका, दुसरा कोणतरी तयार होईल त्याला. बघा याच्यावर ग्रामपंचायतने आमच्याकडे खूपच पाणी येते, कचरा लोक आणून टाकतात, त्याच्यामुळे मग त्याला काहीतरी उपाय करायला पाहिजे. ड्रेनेज पाहिजे, त्याला गटर पाहिजे. गटर कुठे गेले? तिथे सगळेजण येऊन कचरा टाकतात बायपासला, त्याच्यामुळे सगळं पाणी तुंबतो आणि तो पाणी आमच्याकडे येतो. मी किती बोंब मारले कचऱ्यामुळे, कचऱ्याची विल्हेवाट लावली, आपल्या दुर्गंधी आपल्याला येते ती कचऱ्या.
सांगायचं कुठं टाकायला त्यांच्याकडे व्यवस्थाच नाही. आता काम चालू आहे, सिमेंट भिजला, रेती भिजली, एवढं नुकसान कोण भरून दिला त्यांचा? कचऱ्याचा व्यवस्था पण नाही, पाण्याचं ठिकाण नाही, कोणा घरात पाणी घुसतंय. हे काय लावलं काय वज्रेश्वरीमध्ये? तुम्हाला काम करायचं करा, त्या सगळ्यांनी खुर्च्या खाली करा, परत निवडणूक घ्या. आणि उद्या जर हे यांचं काम करून दिलं नाही भाऊजींचं आणि हे इथलं काय ड्रेनेजचा पाठारी ही सगळी उठून ग्रामपंचायतला मुर्दाबादचे झेंडे घेऊन तुम्हाला येणार आहेत. धन्यवाद.